नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज आपण दीप अमावास्येची कहाणी बघणार आहोत। याच अमावास्येला गटारी अमावास्या असेही म्हटले जाते। आषाढ महिन्यातल्या अमावास्येला दीप अमावास्या म्हणून साजरी केली जाते। पण ती साजरी का केली जाते याची कहाणी तुम्हाला माहीत आहे का? तर तीच कहाणी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही दीप अमावस्या का साजरी केली जाते याची माहिती मिळेल। बऱ्याचदा आपण बरेच सणवार साजरे करत असतो, पण आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्याविषयी कहाणीही माहीत नसते। तर आज आपण मस्त अशी एक कहाणी बघूया दीप अमावस्येची। यामुळे तुम्हाला दीप अमावस्या का साजरी केली जाते याची माहितीही मिळेल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ऐका कहाणी दिव्याच्या अमावस्येची। एका दीपकांनो, तुमची कहाणी। आटपाट नगर होते, तिथे एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाचच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला। त्यांनी रात्रीही तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिले। हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्याच्या ज्योती साराव्यात, दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं। पुढं या अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली मुक्कामास उतरला। तिथे त्याचा दृष्टीस एक चमत्कार पडला। आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत। एकमेकांपाशी गोष्टी करत आहे। कोणाच्या घरी जेवायचे, काय कसे केले होते, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती। सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा। माझा थाटमाट जास्तीचा व्हायचा, त्याला यंदा अशा विपित्त दिवस काढावे लागत आहे। इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारले, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा। त्याची एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळण्यासाठी इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाचच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यायला हवा, असा सर्वांचा विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिले, म्हणून मला हे दिवस आले। ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे। जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला। घडलेला प्रकार राजाने श्रवण केला। आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली। घरी आला, कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली। तिला मेना पाठवून घरी आणली। झाल्या गोष्टींची क्षमा मागितली। साऱ्या घरात मुख्य तरी दिली। ती सुखानं रामराज्य करू लागली। तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। आणि तुम्हाला ही कहाणी माहीत नसेल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही माहीत नसेल, तर तुम्ही त्यांना ही कहाणी नक्की शेअर करा, जेणेकरून दीप अमावस्या का साजरी केली जाते हेही त्याची माहिती त्यांना मिळण्यास मदत होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओ सोबत।